ॲक्ने का बरं होतात, कसे होतात आणि ते नाही झाले पाहिजे म्हणून काय करायला पाहिजे ह्याची माहिती आपण या रीलमध्ये घेणार आहोत. सो हे स्किन मॉडेल आहे. आपली जे स्किन आहे ते आतमधून अशी दिसते. ओके, हे हेअर फॉलिकल आहे. हे हेअर फॉलिकलला लागून असलेली सेबेशियस ग्लॅन्ड म्हणजे आपले ऑइल जिथून तयार होते ती ग्रंथी आहे. ही त्याला लागलेली मसल आहे. आणि ही स्वेट ग्लॅन्ड म्हणजे आपली घाम तयार करणारी ग्रंथी आहे. जे ऑइल आहे हे तयार झालेलं ऑइल या डक्टच्या माध्यमातून, या नळीच्या माध्यमातून वर येते आणि स्किनला ते मिळते. ओके, सो पिंपलमध्ये नेमकं काय होते? क्लॉगिंग म्हणजे दोन गोष्टी होतात. एक तर ही नळी बंद होते. या स्किनच्या निघालेल्या किरॅटिन प्रोटीनमुळे इथे प्लग तयार होतो. इथे हे नळी बंद होते आणि त्याच्यामुळे जे येणारं तेल आहे हे इथे क्लॉग होते म्हणजे अडते आणि त्याच्यामुळे इथे एक फोड तयार होतो ज्याला आपण म्हणतो कोमेडॉन. आता कोमेडॉनमध्ये जर इन्फेक्शन झालं, बॅक्टेरियल इन्फेक्शन, तर मग तो होतो आपला पिंपल, जो लाल किंवा जो सुजलेला किंवा दुखणारा जो पिंपल असतो तो तयार होतो. ओके, सो ट्रीटमेंट हेच आहे की रेग्युलर बेसिसवर त्याला हे स्वच्छ ठेवणे, हा त्वचेचा जो सरफेस आहे, पृष्ठभाग आहे, ह्याला स्वच्छ ठेवणे आणि इथे क्लॉगिंग न होऊ देणे, जेणेकरून हे तेल सुरळीतपणे वर येत राहील आणि इथे कुठल्याही प्रकारचं क्लॉगिंग होणार नाही. कारण जेव्हा इथे क्लॉग होईल किंवा तेल येणारं वर अडेल तेव्हाच इथे इन्फेक्शन होईल आणि तो बॅक्टेरिया इथे चांगल्या प्रकारे ग्रो होईल आणि तो पिंपल होईल. थँक्यू.